इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ 2 भारतीय भूगोलाचा इतिहास स्वाध्याय अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. प्राचीन द्वीप. उत्तर जंबूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, पुष्कर द्वीप, शाकद्वीप, क्रौंच द्वीप, कुशद्वीप. 2. प्राचीन भौगोलिक संकल्पना विश्व, सृष्टी, ग्रहण, भारतवर्ष, दिशा, कालमापन. कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. कंसातील शब्द आहेत पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. 1. जंबूद्वीपाचा डॅश खंडात सर्वात जास्त भाग आहे, आशिया खंडात. 2. कमल पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे डॅश द्वीप होय, पुष्कर द्वीप. 3. चंद्रग्रहणात डॅशची छाया चंद्रावर पडते, पृथ्वी. गटातील वेगळा घटक ओळखा. 1. लक्षद्वीप, ब. जंबूद्वीप, क. कुशद्वीप, ड. पुष्कर द्वीप. उत्तर लक्षद्वीप. 2. अचंद्र, ब. तारे, क. नक्षत्रे, ड. चांद्रयान. उत्तर आहे ड. चांद्रयान. ओळखा पाहू मी कोण. 1. जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग, उत्तर जंबूद्वीप. 2. मोठा पाणपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग, क्रौंच द्वीप. 3. कुश गवताचा भूभाग, कुश द्वीप. 4. पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग, द्वीप. टिपा लिहा. 1. विश्व. उत्तर विश्व म्हणजे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का आणि इतर सर्व खगोलीय वस्तूंचा मिळून बनलेला अमर्याद विस्तार होय. विश्व खूप विशाल आहे. वैज्ञानिक विश्वाचा सतत अभ्यास करीत असतात. आकाशात दिसणाऱ्या सर्व वस्तू विश्वाचा भाग आहेत. 2. पृथ्वी. उत्तर पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणारा एक महत्त्वाचा ग्रह आहे. पृथ्वीवर हवा, पाणी, जमीन आणि सजीव आढळतात. पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात कारण पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जास्त आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसेच सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालते. 3. द्वीप. उत्तर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला द्वीप म्हणतात. काही द्वीप मोठे तर काही लहान असतात. प्राचीन काळात जंबूद्वीप, कुशद्वीप, पुष्कर द्वीप अशा द्वीपांची कल्पना केली जात होती. भारताजवळ अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही प्रसिद्ध द्वीपे आहेत. 4. ग्रहण. उत्तर जेव्हा एका खगोलीय वस्तूची सावली दुसऱ्या वस्तूवर पडते तेव्हा ग्रहण घडते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ग्रहण होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे ग्रहणाचे मुख्य प्रकार आहेत. ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. त्याचं उत्तर असेल या पद्धतीने तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? उत्तर नकाशाच्या निरीक्षणानुसार आफ्रिका खंडात मुख्यत्वे शाल्मली द्वीप, लक्षद्वीप तसेच कुशद्वीपाच्या काही भागांचा समावेश होतो. 2. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? उत्तर भारताचा भाग जंबूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. 3. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? उत्तर नकाशातील पूर्वेकडील भूभागाचा समावेश शाकद्वीप आणि पुष्कर द्वीप या द्वीपात होतो. अचूक पर्याय ओळखा. 1. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? पर्याय ऋतू बदल, ब. पावसाचे प्रमाण,
क वाऱ्याचा वेग, ड पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. उत्तर ड पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. 2. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? पर्याय अ पाऊस, ब सूर्योदय, क वारा, ड नदी. उत्तर आहे ब सूर्योदय. 3. जंबूद्वीप म्हणजे काय? पर्याय अ लहान बेट, ब मोठा भूमिभाग, क पर्वत, ड नदी. उत्तर ब मोठा भूमिभाग.